क्या आला कुठं होता औषध आणायला औषध हा? औषध हे? हे तापाचं औषध तापाचं हा अरे मला डॉक्टरने काय सांगितलं माहितीये काय हे औषध वेळेवर घे तरच तुझा ताप कमी होईल हा? तसाच घेऊन आलो बघू 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 मग याला औषध नव्ह याला दारूची बॉटल आहे दारूची बॉटल आहे वाढला तापाचं औषध आहे मी आला हे मला दे थोडंसं नाही बाबा नाही तुला ते झपायचं नाही नाही गप्पा नाही हा तुला ते झपायचं नाही मी आला झोपीना पाहिजे तुला दे 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 पाहिजे अरे अरे मला दे मला दे मला दे तू हे औषध घेतलंस ना तर सगळे आजार बरे होतात हा हे बघा तुम्हाला सांगतो ऐका दारूमुळे संसाराची वाट लागते वाट म्हणून सांगतो कोणी दारू पिऊ नका अरे मी आल्या तू सांगतो दारू पिऊन तू काय करतोस हे औषध पितो हे बघा तुम्हाला जर कोणाला ताप आला असेल तर त्याने माझ्याकडे लाईन मध्ये या वाईट वाईट घेऊ हा हे औषध घेतलं ना की डोकं कसा ताड 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 व्हायला लागतं ताड ताड व्हायला लागतं हवे तुला मला एक सांग इथं ग्लास कुठे लागली तुझ्या तोंडाला इथं ग्लास कुठं बांधा खाली आणि तुझ्यावर फटकी ती इथं इथं आणि हा ग्लास हवं इथं मग याला असं बोल मला कसं समजणार मी पकडतो मी पकडतो तू काय परवडलं तर मी आला मला काय नको मला हळता नको दुखलं काय नक्की नक्की ना तू देशील मला हलतो हलतो हात हलतोय काय गेले ना अजून की काय आहे दारू याला गटारातलं पाणी दारू नाही ठीक आहे दारू अरे मी बघ काय आणलंय काय आणलं काय बघायचं बघ काय आणलंय त्याला हरं काय मोठला म्हणता त्याला मोठला अरे राजा 20 रुपयात मज्जा काय बोलतोस काय त्याला मग लोक तेवढे पैसे घातले लावे तुझ्या गावात तुला हा काय त्याला पुसपुस अजून काय काय झाला याला कॉकटेल गेलं कॉकटेल विश्रांती करत आहे महाराज देवा मी काय म्हणतो एन्जॉय करतो
यार त्या कुत्र्या जरा घातल्यावर काढतो ते काय पाठो करायची ह्यानी आणि मार आपल्याला जवान काय गडबड चालली आहे अरे काय मेला झोप ना तू अरे आजचं गडबड काय चालली आहे झालं का तुला सेवक सेवक आत्ताच्या आता गोकुळात जा आणि त्या काय त्या कृष्णाला सांगा आता तू त्याच्या मामाने त्याला स्नेह मोजण्यासाठी बोलावलं आहे समजलं या आता जा ना या तुम्ही मामा या कृष्णाचा आपल्यास दंडवत करणार मामा एवढे रागवताय काय रागवण्याचे कारण अरे कारण विचारतोयस मला कारण तू माझा वैरी आहेस तुझ्यातून माझा शेवट होणार आहे मामा हे तुम्हाला कोणी सांगितलं आकाशवाणी वसुदेव आणि देवकीच्या लग्नाच्या वेळी झालेली ती आकाशवाणी देवकीच्या पोटी येणारा आठवा पुत्र माझा सर्वनाश करणार आहे म्हणे सर्वनाश आणि त्याच दिवसापासून मी तुझीच वाट पाहत आहे तुझीच मामा मी ते आठवा आहे व माझे 7 भावांनी का मारली त्यांनी तुझा कोणता गुन्हा केला होता कारण एकापासून 8 आणि 8पासून 1 कोणी माझा सर्वनाश करू कोणी माझा वैरी करू शकतो म्हणून मारलं मामा एक सांगतो तुम्हाला तुमची पाप आता वाढत चालले तुमच्या पापाचा गडा आता भरला आहे त्यामुळे तुमचा मृत्यू तर निश्चितच आहे कृष्णा तुझ्या या देहाला या सर्वांनी सोबत नाही त्यामुळे तुझी चिंता तू कर मी नाही मामा या कृष्णाला या देहाला सौम्य समजू नका अजूनही वेळ गेली नाही थोडा विचार करा काय म्हणे तर विचार करा आणि विचार करण्याची वेळ तर कधीच निघून गेली आहे आता फक्त एकच निश्चय आहे तुलाच या संधी पाठवायचं तुलाच ठीक आहे पाहूया की कोणाला यमसदनी पाठवते पाहूया कृष्णा चाललाय पुढे तुझा मृत्यू गेल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही त्यामुळे तुझाच मामा तुला युद्धाचा आवाज आहे युद्धाचं मामा एवढा अहंकार बरा नाही या पृथ्वीवर जे जे अहंकार झाले त्याचा सर्वनाश केला आहे मी सर्वनाश कृष्णा आता मी तुला सोडणार नाही समजलं कृष्णा मामा तुमच्या या गदेच्या प्रहारामध्ये मी कधी सापडणार नाही तुम्ही मला माझ्यासाठी लढवलेली युक्ती कधी सापडणार नाही अरे का नाही साकार होणार माझी युक्ती अरे मी मजुरा नरेश आहे मजुरा नरेश मामा तुम्ही तर स्वतःला राजा समजला असाल तर माझ्यासोबत बोलू येतं मला कृष्णा अरे तू मला युद्धात सावध देत आहेस हो मामा मला हो ठीक आहे मग होळी दसणार Yeah.
Yeah.